भाजप असो किंवा काँग्रेस सगळे एका माळेचे मणी आहेत. भारतीय जनता पार्टी पण राजकीय पक्ष आता राष्ट्रीय झाला, काँग्रेस सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे. याचा अर्थ लोकांची नाळ या लोकांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टी इतर प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं त्या ठिकाणी काम करते. आज काय करून टाकली अवस्था शिवसेनेची, आज काय करून टाकली अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची. काँग्रेस सुद्धा वेगळी चाल चलत नाही. खरं तर काँग्रेसमध्ये बळ आलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. कुठल्याही पक्षामधलं गेलेलं अवसान परत आलं पाहिजे, कारण या देशात लोकशाही टिकवायची असेल तर विविध पक्ष अपेक्षित आहेत. परंतु एखादा मोठा मासा बारक्या माशाला जर खाऊन टाकणार असेल आणि सुडाचं घाणेरडं आणि इतर राजकारण करणार असेल, त्याच पद्धतीने विरोधकांना संपवण्याचं राजकारण सुरू असेल, लक्षात ठेवा हे कायद्याचं राज्य आहे. तुमच्या हुकुमशाहीनं हा देश चालणार नाही, लोकशाहीनं हा देश चालेल. घटनात्मक मूल्य काय म्हणतात हे अगोदर तपासलं पाहिजे, नाहीतर पक्षांतर बंदी विरोधी कायदा रद्द केलेलाच बरं ना. काय उपयोग आहे त्या कायद्याचा, काय उपयोग आहे तुमच्या घाणेरड्या राजकारणाचा. एवढंच काय, लोकांना काय अपेक्षित आहे, कुठला राजकीय पक्ष आता बोलायला तयार आहे याचा विचार जर केला, चकार शब्द कुणी काढायला तयार नाही. महागाईवर बोट ठेवलं तर बेरोजगारी तोंड वर काढते. बेरोजगारी आणि महागाईवर तोंड काढणारे लोकांचं तोंड बंद केलं किंवा त्याच्यावर बोट ठेवलं तर महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, अजून वेगळे वेगळे प्रश्न डोळ्यासमोर येतात. आणि या सगळ्यांवर बोट ठेवण्याचं काम केलं तर तोपर्यंत व्यापारी असतील, छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारी मंडळी असेल, हे सगळे अत्यंत वाईट अवस्था जगतात. आणि या सगळ्यांना वेड्यात काढणारं कोण आहे? ते दिल्लीत बसलेले, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. मी कुठल्या पक्षाची बाजू घ्यायला इथं तुमच्या समोर आलो नाही किंवा कुणाच्या विरोधात बोलायला. मला एवढंच म्हणायचंय, तुमच्या ताटात जे येतं ना ते आमच्या शेतात पिकतंय आणि आमच्या मनात जे असतं ना ते तुमच्या ओठावर नसतंय. हाच एक प्रश्न आहे. पोटाची खळगी भरणारी संघर्षच करणार आहेत आणि ज्यांची पाठीपासून पोट फार लांब वाढलेलं आहे त्याला कुणाचीही चिंता नसणार आहे, हे वास्तव आहे. आज राजकीय पक्ष, राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सांगा बरं कुठला राजकीय पक्ष आहे जो ताठमानेनं जगू शकतो? तुम्ही म्हणाल सत्ताधारी घाबरून आहेत विरोधकांना, कारण विरोधकांची ताकद आता सत्ताधाऱ्यांना कळली. कारण कोण कुणाच्या विरोधात गेल्यानंतर कोण कशा पद्धतीनं वातावरण करतं हे वेगळं सांगायची गरज नाही. हा निसर्गाचा नियम आहे. तुमच्या निष्क्रिय कामाचं हे फलित आहे, रिझल्ट आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची आहे की काँग्रेस असो किंवा भाजप, सत्ताधारी असो किंवा विरोधक, एकाच माळ्याचे मणी आहेत का? आमचे प्रश्न, आमच्या अडचणी, लोकांच्या समस्या आणि खास करून इथल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत काय असू शकतात, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे. संतोष शिंदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. तुमच्या मनातलं मत कमेंट एक तरी करा आणि लाईक करायला विसरू नका. मी फक्त भाजपचा विरोध या ठिकाणी करायला आलोय का? 100% करेल, पण चुकीच्या गोष्टीवर. चांगल्या गोष्टीबद्दल मला त्यांच्यावर टीका करण्याची गरज उरणार नाही. लोकांना जे अपेक्षित आहे ते त्यांनी करावं, त्यांच्यावर कोण टीका करणार. पण जर सत्ताधाऱ्यांनी, भाजपवाल्यांनी ठरवलं किंवा अजून त्यांचे 2 सहकारी पक्ष आहेत त्यांनी ठरवलं, त्यांनी राज्यात ठरवलं किंवा देशात ठरवलं की आम्ही फक्त आमच्या पद्धतीने राजकारण करू, आम्हाला जे अपेक्षित आहे तेच आम्ही करू, आम्ही कुणाचाही मुलायजा बाळगणार नाही, नाही चालणार. तुमची हुकुमशाही आता काही कामाची नाही. हुकुमशाही पालती घालण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्यांची इथली तरुणाई सक्षमपणे रस्त्यावर येते, आली, भविष्यात सुद्धा येईल. कारण हक्क अधिकारांची गरज त्यांना जर लक्षात आली तर ते लढतील तुमच्या विरोधात. सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीनं सुडाचं वाईट राजकारण करतो, एका माळ्याचे 2 आहेत. जे आतापर्यंत काँग्रेसने केलं होतं ते लोकांना नको होतं म्हणूनच त्यांनी पर्याय दिला ना.
पर्याय दिला का घेतला हा संशोधनाचा विषय. पैशाचा महापूर होता महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक मत विकलं जात होतं, प्रत्येकाचा रेट ठरलेला होता. माणसं पैसे वाटायला आल्यानंतर पैसे घेणारे फोन करून किंवा वेगळ्या वेगळ्या टोळ्यांनी फिरत होते. हे आजचं राजकारण आहे आणि हे या राज्यकर्त्यांनी यशस्वी करून ठेवलं. सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण आणली, थेट खात्यामध्ये पैसा दिला. आज ती लाडकी बहीण सरकारच्या नावानं ढसाढसा रडते. वेगळं चित्र आहे. विरोधकांची जबाबदारी काय? विरोधकांनी कुठल्या प्रश्नावर ताकदीनं आवाज उठवला, सरकारला वेठीस आणलं आणि सगळ्यात महत्वाचं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर प्रश्न विचारले. लक्ष द्या, ही गोष्ट सामान्य नाही. म्हणून मी जे सुरुवातीला म्हणलो की भाजप असो किंवा काँग्रेस एकाच माळ्याचे मणी आहेत. कारण आज सण समारंभाचे दिवस आहेत. बघा, सत्ताधारी आणि विरोधक याच्यात अडकून बसण्यापेक्षा माणूस म्हणून तुम्हाला आता डीजेचा किंवा इतर गोष्टीचा त्रास होणार. त्रास सध्याच्या राजकारणाचा पण होतोय, या सांस्कृतिक म्हणजे अविचारी गोष्टीचा पण होतोय आणि समाजकारणात घडणाऱ्या चुकीच्या घटनांचा सुद्धा होतोय. त्या सगळ्यावर तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही, चर्चा करणार आहोत की नाही. आणि विनाकारण तथाकथित बोटावर मोजण्या एवढ्या कार्यकर्त्याचा आनंद पाहण्यापेक्षा हजारो लाखो लोकांचं आरोग्य सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो, आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे वास्तव्य करतो, इतर व्यवसाय करतो, तिथच्या आसपासला वेगळ्या वेगळ्या मंडळांच्या माध्यमातून जो कर्णकर्कश आवाज आहे, याच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकच बोलायला तयार नाही किंवा विरोधक एवढा सक्षम नाही का? बरं, तो सत्तेतलाच असला पाहिजे असं काही नाही. कुणीही विरोध केला पाहिजे, सामान्य माणूस म्हणून विरोध केला पाहिजे. तुम्हाला तो नैतिक अधिकार आहे. तर कुणाच्याही जीविताशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही. पण धर्माच्या नावावर सरकार काय करतं? तुम्हाला माहितीये, पक्ष वेगळे वेगळे फोडले. मी हे का उदाहरण देतोय? धर्माच्या नावावर तरुणाई गोळा होते, धर्माच्या आणि देवदेवतांच्या नावावर लोक सणावारांच्या निमित्ताने एकत्र करतात. सरकार आम्ही हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बरोबर त्यांचं कार्ड चालवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या माणसांची बेरीज करतात. दुसऱ्या बाजूला मात्र या सगळ्या कर्णकर्कश डीजे काय किंवा अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून चांगल्या नागरिकांची मात्र मायनस व्हायला सुरुवात होते. अचानक दगावले जातात. इतकं भयंकर संकटाला तोंड द्यावं लागतं. आणि तुम्ही धर्माचं राजकारण करणार, गाजर दाखवणार, तुम्ही म्हणणार आमचा गणपती मंदिराच्या मंडळाच्या बाहेरच येणार नाही. याचा अर्थ काय? तर सगळीकडे शुद्ध ब्लॅकमेलिंग सुरू आहे. आरक्षण असेल, राजकारण असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, सगळ्या धर्माचे वेगळे वेगळे गोष्टी असतील, या सगळ्या ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीनं अपेक्षित न्यायच मिळायला तयार नाही. अहो, तुम्ही एकदा कधी पुण्यात आलात तर नदी पात्रात जिथं ढोल वाजतात तिथून ये जा करा, तुमचे पडदे कानाचे फाटल्याशिवाय राहणार नाही. काही जर म्हणतात पारंपरिक वाद्य वाजवलं गेलं पाहिजे, मग डीजे पण का लावतात? अरे, ज्यांच्यासाठी डीजे लावलेला असतो ते कधीच गाडा निघून गेला तरी हे त्याच ठिकाणी अर्वाच्य म्हणजे विक्षिप्त विभत्स पद्धतीनं नाचतात आणि वेगळाच तमाशा करतात. हे विसरून चालणार नाही. म्हणून मला सांगायचं, म्हणून सत्ताधारी असो किंवा विरोधक, जनतेचे प्रश्न असू द्या, लोकांचे प्रश्न असू द्या, त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न असू द्या, पीडितांचे प्रश्न असू द्या, ना सत्ताधारी गांभीर्यानं घेतात, गंभीर आहेत, ना विरोधक गंभीर आहेत. सगळे एका माळेचे मणी आहेत. म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, सर्वसामान्य माणसाचे, भटक्या विमुक्तांचे, खुल्या प्रवर्गातल्या लोकांचे सगळे अक्षरशः फुटबॉल होत आहेत. ते शुद्ध पद्धतीनं सत्ताधारी आणि आपल्या लोकप्रतिनिधीमुळं. कदाचित माझं असं म्हणणं तुम्हाला किती अंश पटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्रतिक्रिया द्या, लाईक करा. धन्यवाद. संतोष शिंदे ऑफिशियल हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.